बॉर्डर साहब जी, ऑब्जर्वेशन पोस्ट से सिपाही राठौड़ बोल रहा हूँ। बॉर्डर से 4 आतंकियों की हरकत दिखाई दे रही है। ओवर एंड आउट। ओपी, उन पर ध्यान रखना और कोई फालतू की हरकत नहीं होनी चाहिए। ये ऑपरेशन संभालने के लिए हवलदार अजिंक्य शिंदे लीड करेंगे। ऑल द बेस्ट। राहुल्या, तू इथं? आईला चांगल्याच आपली वाट लावली राहुल्यानं. मी वय नाही, तुझ्या बापानं. अरे का कमी पाणी मारलंय का? आंघोळ घाल तुझा आता. ही काय आंघोळ आहे वय? मग काय तर. अरे 2 अतिरेकी मारलेलेच. या आले समोर फवारा घेऊन. मग झोपायचं कशाला? अरे का तू तासभर गालावर हात फिरत बसलो काय होईल? ए आजय, स्वप्न बघणं सोडा आता. सगळ्या नको त्यांची भरती होती आणि आपण बसलो हितच. होईल का? मग कशाला बसलाय मग इथं? गपरे. अरे क्या अरे काहीतरी केलं पाहिजे राव. मग वय वय क्या काहीतरी केलं पाहिजे राव. काय फौजी? वर्क इन प्रोग्रेस. हा, चालू दे चालू दे. होय राजा, काय काम करतो रे फौजी? काय माहिती रे. पण ते जाऊ दे. पुढची भरतीची तारीख कधी रे? काय माहित नाही रे. 17 जून पेपर आणतोस का? तूच जा. का?
मला आज शिरवळला जायचंय. शिरवला वय जा जा. पण लगा मला बी नाही जमणार. काढ. रानात काम आहेत. हा. मग तुझ्या बायकोला सांग की आणायला. कुणाला? जय दिलं ए गप. गप्तो. जीजे डबा झाला का बघ की. कारखान्यावर जायला उशीर होतोय मला. आज कामगार दिनाचा कार्यक्रम आहे. पुष्पा, हे पुष्पा, अगं समाधाने काय म्हणतोय बघ की जरा. डबा झाला का ग त्याचा? अहो 5 मिनिट दम धरा की जरा. सारखंच कसं घोड्यावर असतं तुम्ही सगळं भुईटे. आज आमच्या बचत गटाच्या बायका यायच्यात, सांडगं करायच्यात. उद्या पाचवडच्या बाजारात पापडी कला न्यायच्यात. आता त्याची गडबड चालली आहे आणि तुमचं आपला मध्येच डबा द्या डबा द्या डबा द्या. अगं तसं नाही, दुपारच्याला यायला जमणार नाही म्हणून म्हटलं मी. तुम्ही जावा कारखान्यावर, देते की पाठवून डबा. अजिंक्य येतील डबा घेऊन. आजा घेऊन येशील का डबा? होय आण तुम्ही. जिजे छान खाली आणू का? आणखी जरा. जेडे क्लासला जायला उशीर नाही होत तुला? हो निघते मी. मम्मी निघते का मी? येडे इकडे. सातारा चाललीस ना? हो. एक काम करशील का? काय? सातारा स्टँड वरून एम्प्लॉय न्यूजपेपर आणशील का? आणते की. पैसे देऊ का? नको, आहेत माझ्याकडे. आजा, काय चाललंय रे तुमच्या दोघांचं गुलू? मामी जिजल जरा चार आणि खारी द्या. स्मरून तुमची गाथा नमवितो रोज माथा. संचारते अशी नसात नसात प्रेरणा. जिंकून सारी दुनिया करीन तुझ्या नावाची काय राजा, मामाचा डबा घेऊन आला काय? होय. बाकी काय मग? काय कुठं जुळते का भरतीचं? काय येत आहे आमच्या इथे सिक्युरिटी मध्ये? ए तू चाललं ना याच्यावर, कशाला उगाच डोकं घालतेस? बस की शांत. हे राहुल्या, मी आलो डबातून मामाला. थांब इथंच. ना पण आता शेतीच्या लग्नाचं बघायला काय हरकत नाही बरं का. अहो पण पोरगी अजून शिकतीया, तिने किमान टिवाय तरी व्हायला नको का? आता शीतलच्या शिक्षणाविषयी मला चांगलं माहित आहे. 12वी 3-4 वर्ष काढली. तिचं शिक्षण पूर्ण होता होता लग्नाचं वय जायचं निघून. तेव्हा मी काय म्हणतो, शो फुटू बघा. बाचा आहे माझा, खानापूरचं जाधव व्हायचं. पोरगा एकटाच IT कंपनी नोकरीला आहे पुण्याला.
अहो ते सगळं बरोबर आहे हो, पण अजून आम्ही लग्नाचा विचार नाही केला. मी तरी कुठं घाय करतो या. तुम्ही चांगलं घरी जावा, सविस्तर चर्चा करा आणि मग मला सांगा. हा, बरं ठीक आहे मग. हा, कळवा बरं का. हा, रामकृष्ण. रामकृष्ण हरी. ना ना का रे अजिंक्य? मामाला डबा देतं का? का रे? तो कार्यक्रमात आहे बहुतेक. बरं दे तू दे. येऊ का मी राहणार? हा ये. आजा, अरे मी ओ पाहुणं, ओ थांबा. कुठलं गाव? कवठ का रे? कवट्याचं आहे. हो, ते पवाराची शेतलेलं स्थळ घेऊन आलाय व्हय? हो. अवघड आहे. अरे काय झालं? माझं ऐकाल ना तर तुमच्या भाच्याला ती पवाराची पोरगी करू नका. का? तुम्हाला वाटत असेल वान तसंच बियाणं असेल, तसलं काय नाही. तुम्ही नानावर जाऊ नका. पोरगी कम्प्लीट अपोजिट आहे त्यांच्या. तिचं काय बाहेर? नाही नाही, तसलं काय नाही. तिच्याकडून आधी लागते त्या पोरीचे. अरे मग काय? तुमच्या भाच्याला करताय म्हणून सांगतोय. तुम्ही तिला घरात सून म्हणून आणली ना, तुमच्या बहिणीला घाणाला झोपलती. अरे काय बोलतेस? पवाराची माणसं किती चांगली आहे ती. अहो पाहुणं, पवाराची माणसं चांगली आहेतच की. मला सांगा, तुम्ही काय वाईट आहे व्हय? हा, तुमच्या भाच्याला काही ठिकाण चांगल्या पोरी मिळतील. कसं आहे, ज्याचं बाशिंग बळ चांगलं आहे त्याचं काही कुठं बी जुळतेच की. आणि हे बघा, मी आपलं सांगायचं काम केलं आणि तरी बी तुमची इच्छा असेल तर मग तुमचं तुम्ही बघा. पण लक्षात ठेवा, ही पोरगी लय वांड आहे. पुष्पाताई, जावई कुठं आहे तुमचं? गप ग, अजून कुठं ठरलंय? उगा आपलं जावई जावई ठरलं तरी तुम्ही सांगताय वय. आता एकच मामा आहे, त्याला बी एकच पोरगी आणि लहानाचं मोठं इथंच झालंय, मग काय हरकत आहे? काय हो जीजी? हो, आज्याचं आणि जयडीचं समजा नाहीच जुळलं तर तुझी पोरगी आहेच की. माझी पोरगी बालवाडीत आहे. होय ना, मग गप पुढे बघून काम कर की. कशाला का नुसते चौकशा करतेस? हे इंदे, अगं जरा बारीक सारखं तोड की. केवढं मोठं गोळ सुटत्यास? त्या माशाने बी काय करावं? सुमे, तुझा पापड झाला असता तरी सांडगं घालायला. होय, एक तर ऊन आलं एवढ्या डोक्यावर. पळवलं की. काय पळवलं? अगं त्या पवारच्या शिट्टीने पापड पळवलं सगळं. अगं पळा पळा पळा, अगं धरा तिला. काय बाई या पोरगीला करावं? सगळंच पापड पळून नेलं की. हो 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 हो. ए राहुल्या, अरे कुठे गेलता? तास झाला का बसली? तू बी नाही, बापू बी नाही. त्या जन्मात दाढी होईल का माझी? हॅलो, हे राहुल्या, अरे दुकानाकडे लक्ष दे. हाय का आता? तूच घेऊन गेलास की मला. मी कधी गेलो? कसलं खोटं बोलतोय काही? ए, डोळ फुटलंय तुझं, दिसत नाही तुला? ए आजा, नीट बोला. ज्याला धडकले तो आता काय बोला ना. आणि तुझं काय रे मध्ये चोच? ए, तोच काय तो दोस्त आहे माझा. असल
मग त्याला दिसत नाही का? आणि तुला दिसत नाही काय लागला असं त्याला तर नाही लागलं मला. बघितलं नाही लागलं त्याला. ए अरे लागला असतो तुला तर हा हो 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 लागला असतो तर लागलं असतं तर नेलं असतं की मी तुला दवाखान्यात. बघितलं. नेलं असतं. नेला नेला अजिंक्य, अहो आपलं पापड नेलं, पकडा पकडा तिला. पकडा पकडा तिला. अजिंक्य पकडा शितले तिला. थांब, शितले थांब. पापड घेऊन कुठे पळाली? थांब शितले. उषा वहिनी, ओ उषा वहिनी. काय झालं? उषा वहिनी कुठे आहेत? कोण? आमच्या वहिनी होय? होय, त्या रानात गेले त्या. का काय झालं? काय झालं? आप्पा तुमच्या त्या पत्नीला बाहेर बोलवा. कुणाला? आमची शितलीला होय? अहो तुमच्या घरात एकच पोरगी आहे ना? हो एकच आहे. काय झालं वहिनी? सुमन, तुमच्या पूर्ण सगळ्या गावाला नाकीनू केलंय. अहो पण तिने केलं तरी काय? आमच्या दारात वाळू घातलेला पापड चोरल्यात पापड? आणि वर आम्हाला सगळ्याला गावावर पळवलंय. आईला आजा हिला का माझ्यापेक्षा फास्ट पळते. ही जर भरतीला अशी पळाली तर लगेच सिलेक्ट होईल. काय नाही नाही होत भरती. बोलवा तिला बाहेर. शीतल, ए शीतल. मी चोरी नाही वसुली केलीये. कसली वसुली? नीट आठवा. तुम्ही परवा मला दुकानात काय शब्द दिला होता? काय नाही आठवत? तुम्ही म्हणला होता की जर मी उधारी ना आणून दिली ना तर तुला पाहिजे तशी वसूल कर. का की तुमचं मागचं 130 आणि आताचं 168 म्हणजे एकूण 298 झालं. हा हिशोबच करत होते. द्या 298. देते की उद्या. उद्या कधी? उद्या संध्याकाळी. संध्याकाळी नेमकं कधी? काय पोरगी आहे बाई? संध्याकाळी 7 नंतर देते. नाही दिलं तर? मग परवा देईन. हो आता तर म्हणला उद्या देते म्हणून, मग परवा कशाला? अगं देते उद्याच. नाही दिलं तर मग काय? नाही दिलं तर तुला पाहिजे तसं वसूल करून घे बस. आठवलं का? होय. हे शितले आम्ही काय पाहून चाललेलो का? एवढ्यासाठी पापड कशाला उचलून आणलंस? ए अजया, एकदा जर मी कोणाला शब्द दिला ना तर तो मी मरेपर्यंत पाळते. आणि जर कोणी मला शब्द दिला ना तर तो मी त्याला पाळायला लावतेच. तेव्हा एक काम कर, पैसे दे आणि पापड ने.